पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये निर्माण झालेला वाद दिल्लीत जाणार आहे। जी 24 तासच्या निवडणूक विशेष टू द पॉइंट कार्यक्रमात खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबाबतचे संकेत दिले। मतदानाच्या नंतर फडणवीसांशी या संदर्भात बोलणार आणि त्यानंतर दिल्लीमध्ये भाजप श्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। पुण्या पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार थेट भाजपला भ्रष्टाचारी ठरवतात। तुम्ही म्हणतात की स्थानिक निवडणूक पण शेवटी भाजप जेव्हा ट्रिपल इंजिन म्हणतं किंवा एक पार्टी विथ डिफरन्स म्हणतं तेव्हा तो आरोप थेट पक्षावरही होतो ना। साहेब बघा, पहिली गोष्ट तर आम्ही निवडणुकीच्या आधी हा निर्णय केला होता, जिथे शक्य असेल तिथे युती करू, काही ठिकाणी स्ट्रॅटेजिकली युती न करणं हे बरोबर ठरेल, त्या ठिकाणी फ्रेंडली फाईट करू। त्यामध्ये मात्र आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्ट्रॅटेजिकली आम्ही सुरुवातीलाही चर्चा केली होती आणि मी ते अनाऊन्सही केलं होतं, काही लपवून नाही ठेवलं कोणापासून, की इथे दोन प्रमुख पक्ष आहेत, भाजप आणि राष्ट्रवादी। बाकी पक्ष हे छोटे आहेत तिथे तुलनेनं, त्यांचं फार अस्तित्व नाही आहे। आम्ही जर अलायन्स करण्याचा प्रयत्न केला तर दोघांचेही जे कार्यकर्ते आहेत मजबूत आहेत, यांना जागा मिळणार नाही आणि त्याचा फायदा घेऊन आयतं उभाठा आणि शरद पवारांची पार्टी, नंतर शरद पवारांची पार्टी त्यांच्या सोबत आली, हे आमच्याच उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देतील आणि त्यातनं एक प्रकारे त्यांना आयते अशा प्रकारचे लोक मिळतील। आणि म्हणून या दोन महानगरपालिकांमध्ये आपण जर युती केली नाही तर सत्ता पक्षाची जी सगळी स्पेस आहे आज विधानसभेत तयार झालेली, ही आपल्याकडे राहील। आपण फ्रेंडली फाईट करू शकतो, कारण ही काही विधानसभेची निवडणूक नाही आहे। अर्थात त्याच्यामध्ये मी युतीचा धर्म पाळला, अजित पवारांनी तो पाळला नाही। ज्या प्रकारची वक्तव्य अजितदादांनी दिली ती योग्य आहे असं मला वाटत नाही, तरीही मी त्याचा प्रतिवाद केला नाही। कारण या निवडणुकीत मी पहिल्या दिवशीपासून ठरवलं होतं, मी मित्रपक्षांवर टीका करणार नाही, मी केली नाही। दुसरं मी ठरवलं होतं कुठल्याच नेत्यावर टीका करणार नाही। मुंबईमध्ये केवळ उत्तरं मी देतो, मुंबईच्या बाहेर विकासाच्या पलीकडे मी काहीच बोलत नाही। मुंबईत विकासही बोलतो आणि उत्तरही देतो, कारण उत्तरं जर दिले नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो, म्हणून उत्तरं देतो। त्यामुळे मी पाहिलं आहे, त्यांनी पाहायला हवं होतं, नाही पाहिलं। तुम्ही म्हणतात की तुम्ही स्थानिक पातळीच्या कारभारावरती टीका करतायत, स्थानिक कारभारी, स्थानिक नेते, पण तिकडनं मात्र असं होताना दिसत आहे। सगळ्यात पहिले म्हणजे काल देवेंद्र फडणवीसांचा मी सकाळी जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू केला, त्यांची मुलाखत केली, तर देवेंद्र फडणवीस म्हटले की आम्ही हे ठरवलं होतं की आम्ही स्थानिक पातळीवरती बोलू, आम्ही संयम पाळला, मात्र अजित पवारांचा संयम ढळला आहे। ठीक आहे, CM साहेबांचं तसं मत असू शकतं। मी 13 तारखेचं मतदान झाल्यावर मी त्यांच्याशी बोलू। ते हे म्हणतात की युती धर्म पाळला नाही अजित पवारांनी। आम्ही बोलू ना, ते आमच्या दोघातला प्रश्न आहे ना। आम्ही सरकारमध्ये जात असताना आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून गेलेलो आहे, आम्ही काही खालच्यांशी चर्चा केली नाही आहे। त्याच्यामुळं ज्यांच्याशी आम्ही चर्चा करून सहभागी झालो केंद्रात आणि राज्यात, त्यांच्याशी मी चर्चा करीन। म्हणजे फडणवीसांच्या वरिष्ठांशी? अहो, राज्यात फडणवीस आणि केंद्रातले प्रमुख यांच्याशी आम्ही चर्चा करू ना या सगळ्या विषयावरती की काय झालं। जर फडणवीसांनी जो मुद्दा उपस्थित केला, मी जर तुमच्याशी चर्चा करून ह्या प्रक्रियेमध्ये आलेलो असेल तर फडणवीसांशी चर्चा केल्यानंतर मला वरिष्ठांशी पण जाऊन चर्चा करावी लागेल ना। अच्छा, म्हणजे हा विषय आता तिथपर्यंत जाईल नंतर केंद्रात जर तसा वाटला तर पुणे महापालिका निवडणुकीच्या या प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये निर्माण झालेला वाद आपण बघितलेला आहे। मात्र आता हा वाद थेट दिल्ली दरबारी जाण्याचे संकेत आपल्याला अजित पवारांच्या या वक्तव्यामध्ये मिळत आहेत। जी 24 तासच्या निवडणूक विशेष टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये अजित पवारांनीच तसे संकेत दिल्याचं आपण पाहतोय। मतदान झाल्याच्या नंतर आधी देवेंद्र फडणवीसांशी या संदर्भात चर्चा करणार आणि त्यानंतर दिल्लीमध्ये भाजप श्रेष्ठींशी देखील आपण चर्चा करणार असल्याचं अजित पवार यांनी आता स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे हा थेट वाद आपण पाहतोय की दिल्ली दरबारी जाण्याची देखील शक्यता नाकारता येत नाहीये। पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये निर्माण झालेला आपण वाद बघितलेला आहे। अजित पवारांनी भाजपवर टोकाची टीका केल्याचं देखील आपण बघितलेलं होतं। मात्र आता हा वाद थेट दिल्ली दरबारी जाण्याची शक्यता आहे, कारण अजित पवारांनीच त्या संदर्भातले संकेत जी 24 तासच्या टू द पॉइंट या निवडणूक विशेष मुलाखतीमध्ये दिलेले आपण बघतोय। त्यामुळे आता
केंद्रामधील वरिष्ठ नेत्यांपर्यंत, भाजपच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत हा संपूर्ण वाद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. कारण भाजपमध्ये आपण बघितलं, राज्यातील नेत्यांमध्ये, एकमेकांमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कशा पद्धतीनं हा वाद रंगलेला आहे. त्यामुळे आता हा वाद थेट दिल्ली दरबारी जाण्याची शक्यता आहे.